शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते समरजित घाटगेंनी फेसबुक पेजवरून हटवली तुतारी। जिल्हा परिषद निवडणुकांनंतर समरजित घाटगे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती। पुढच्या आठवड्यात नगरविकास खाते महापौरपदासाठीची सोडत काढणार, तर महापौर सोडतीनंतर 10 दिवसांनी महापौर निवड होणार, सूत्रांची माहिती। जानेवारी अखेरीस महापौर निवड होण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक। भाजपच्या 119 विजयी नगरसेवकांचं देवेंद्र फडणवीसांकडून बैठकीत कौतुक। मंत्री मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील आणि माधुरी मिसाळ यांचीही उपस्थिती। कल्याण डोंबिवलीत ठाकरेंचे नगरसेवक मधुर म्हात्रेंनी घेतली श्रीकांत शिंदेंची भेट। मधुर म्हात्रे शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती। उमेदवारी मिळाली नसल्यामुळे मधुर म्हात्रेंनी ठाकरे सेनेतनं उमेदवारी अर्ज दाखल केला, अशी माहिती। अमरावतीत भाजपच्या नवनीत राणांना पक्षातनं निलंबित करा। पराभूत झालेल्या 22 उमेदवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी। आमचा पराभव जनतेनं नाही, नवनीत राणांनी केलाय, पराभूत उमेदवारांची संतप्त प्रतिक्रिया। बीडमध्ये धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती धनगर समाजाकडून टायर जाळत आंदोलन। दीपक बोराडेंना जालना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील परीक्षा भवनात अनागोंदी कारभार। सकाळी 10 वाजल्यानंतरही भवनात एकही कर्मचारी उपस्थित नाही। अत्यावश्यक कागदपत्र घ्यायला आलेल्या विद्यार्थ्यांना सुट्टी असल्याचं सांगत विद्यापीठाकडून दिशाभूल। वाशिमच्या मंगरुळपीर इथले शेतकऱ्याला जोड्याने मारहाण करणाऱ्या कृषी अधिकाऱ्याचं अखेर निलंबन। कृषी अधिकारी सचिन कांबळे शेतीच्या सर्व्हेसाठी गेलेला असताना शेतकऱ्यानं त्याचं चित्रीकरण केलं आणि याच रागातून अधिकाऱ्यानं शेतकऱ्याला मारहाण केली। कल्याणच्या पत्रीपूल परिसरामध्ये एका गणपती कारखान्याची गावगुंडांकडून तोडफोड। जागा आमची आहे अशी धमकी देत लाकडी दांडग्यांनी तोडफोड केली। कारखान्यामध्ये टाळं लावत दहशत निर्माण करण्यात आल्याचाही मालकाचा आरोप आहे। बीडमध्ये एका सेल्स टॅक्स ऑफिसरचा संशयास्पद मृतदेह आढळलाय। सचिन जाधव असं अधिकाऱ्याचं नाव असून ते काल मध्यरात्रीपासून घराबाहेर होते। घटना संशयास्पद असल्यामुळे सखोल चौकशीची नातेवाईकांची मागणी आहे। भंडाऱ्यात वरठी इथे 70 फूट उंचीवरनं खाली पडल्यामुळे क्रेन ऑपरेटरचा मृत्यू झाला। दुर्घटनेनंतर क्रेन ऑपरेटरचा मृतदेह सनफ्लॅग कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठेवत कामगारांनी घोषणाबाजी केली। आता एप्रिलपासून पीएफचे पैसे यूपीआयद्वारे काढता येणार आहेत। 5 लाखांपर्यंतची मर्यादा असेल। 8 कोटी जणांना दिलासा आहे, मात्र 25% रक्कम खात्यात ठेवणं आवश्यक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।